हॅलो 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 बाळांनो लक्ष द्या. आज आपण सॉल्व्ह करणार आहे हा शेवटचा प्रॉब्लेम तुमच्या फर्स्ट चॅप्टरचा. त्यानंतर आपण सुरुवात करत आहोत नवीन चॅप्टरने. आज या लेक्चरमध्ये मी सुरू करणार आहे नवीन चॅप्टर. चॅप्टरचं नाव आहे इन्शुरन्स अँड ॲन्युटी. बाळांनो हा खूप सिंपल आणि मस्त मजेदार चॅप्टर आहे. त्या चॅप्टरबद्दल आपण बोलूया, पण त्याच्या आधी आपण सॉल्व्ह करूया बाळांनो हा गिवन प्रॉब्लेम. ठीक आहे, चला लक्ष द्या बाळांनो. A bill drawn on 5th of June for 6th month. Okay. Date of drawing of bill किती आहे आता बाळांनो लक्ष द्या. Date of drawing given data मी लिहून घेतो बाळांनो. Date of drawing किती आहे बाळांनो मला सांगा. Bill drawn on 5th June. 5th June. 5th June ला ड्रॉ केलेला आहे बिल फॉर 6 मंथ. बाळांनो टेन्युअर कितीचा आहे आपला 6 मंथचा आपण ड्रॉ केलं होतं. वॉज डिस्काउंटेड ॲट द रेट ऑफ 5%. रेट ऑफ इंटरेस्ट 5% आहे पर ॲनम ऑन 19 ऑक्टोबर. 19 ऑक्टोबर ही तारीख लक्षात ठेवा बाळांनो, बिकॉज डिस्काउंट केलेली तारीख आहे ही. म्हणजे बिल मी बँकेमध्ये जाऊन डिस्काउंट केलं आहे कधी, तर 19 ऑक्टोबरला. इफ द कॅश व्हॅल्यू ऑफ द बिल इज 43,500. बाळांनो कॅश व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 43,500. ठीक आहे. फाइंड द फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू ऑफ द बिल. फेस व्हॅल्यू म्हणजे काय असतं सर. ओ फेस व्हॅल्यू, कॅश व्हॅल्यू दिली आहे, फेस व्हॅल्यू फाइंड करायची आहे. कॅश व्हॅल्यू फेस व्हॅल्यू मध्ये रिश्ता क्या आहे, कसं फाइंड आउट करणार. चला तर लक्ष द्या. आता स्टेप बाय स्टेप मी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. तुम्ही जरा थोडस अटेन्शन द्या. डेट ऑफ ड्रॉइंग 5th जून आहे. येस, मला सांगा याची नॉमिनल ड्यू डेट किती येणार. नॉमिनल ड्यू डेट सर. सर नॉमिनल ड्यू डेट म्हणजे काय. नॉमिनल ड्यू डेट म्हणजे तो पिरियड ऍड करून येणारी तारीख, त्याला नॉमिनल म्हणतो आपण. सपोज 5th जून आहे, त्याच्यापासून 6 महिने आपण कॅल्क्युलेट करणार. 5th जून टू 5th जुलै, 5th जुलै टू 5th ऑगस्ट, 5th ऑगस्ट ते 5th सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. ठीक आहे, 6 मंथ. बाळांनो 6 मंथ म्हणजे नॉमिनल डेट येणार आहे 5th डिसेंबरला. येस सर, 5th डिसेंबर. पण सर एक टर्म आपण शिकली होती की लीगल ड्यू डेट पण असते. येस बाळांनो, लीगल ड्यू डेट किती येणार, त्याच्यात 3 डेज ग्रेस डेज ऍड करून. सो लीगल डेट बिलची किती येणार ड्यू डेट, तर ती येणार आहे 5 मध्ये 3 ऍड करा, 8th ऑफ डिसेंबर. 8th ऑफ डिसेंबर. येस सर. बाळांनो आता लक्ष द्या. 5th डिसेंबर त्याच्यामध्ये ऍड केले 3 डेज. 3 का डेज ऍड केले, ग्रेस डेज ऍड करतो लीगल डेट ड्यू डेट पर्यंत पोहोचण्यासाठी. तर लीगल ड्यू डेट आली बाळांनो तुमची 8th डिसेंबर. येस, मी लिहिलेली आहे इथं 8th डिसेंबर. येस सर. सर आता पुढे काय करायचं, पुढे बाळांनो काय करायचं म्हणजे आता एक लक्षात घ्या. मला कॅश व्हॅल्यू दिली आहे आणि मला सम ड्यू फाइंड आउट करायची आहे. कॅश व्हॅल्यू दिली आहे, सम ड्यू फाइंड आउट करायची आहे. मला त्याच्याबरोबर गिवन डाटा दिलाय रेट, रेट ऑफ डिस्काउंट तो दिलाय 5%. ठीक आहे, मला रेट दिलाय 5%. ठीक आहे. आता बाळांनो लक्षात घ्या, मी जर बिल डिस्काउंट कधी करतोय या गोष्टीची तारीख पण मला माहिती आहे, तर मी याच्यातून काय करू शकतो बाळांनो, एक लॉजिक यूज करू शकतो. कोणतं लॉजिक यूज करू शकतो सर. जी कॅश व्हॅल्यू आहे त्याचा फॉर्म्युला असा पण येऊ शकतो की सम ड्यू मधून आपण मायनस केले बिल डिस्काउंट. सम ड्यू मधून आपण मायनस केले बाळांनो बिल डिस्काउंट, तर बिल डिस्काउंट मायनस केल्यावर कॅश व्हॅल्यू येते. येस सर, कॅश व्हॅल्यू येते. सर मग बिल डिस्काउंट आपल्याला फाइंड आउट कसं करता येईल. बिल डिस्काउंट आपल्याला फाइंड आउट करता येईल बाळांनो, त्याचा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे सर. सर बिल डिस्काउंटचा फॉर्म्युला आहे सम ड्यू मल्टीप्लाइड बाय एन मल्टीप्लाइड बाय आर डिवाइड बाय 100. सर बट याच्यामध्ये सम डिस्काउंट नाहीये, सॉरी सम ड्यू नाहीये, इथे पण सम ड्यू नाहीये आणि एन पण नाहीये. एन कसा फाइंड आउट करणार बाळांनो. एन आपण फाइंड आउट करू शकतो. सर कसा एन फाइंड आउट करू शकतो बाळांनो. एन जो असतो तो डेट ऑफ डिस्काउंट पासून लीगल ड्यू डेट पर्यंत असतो. डेट ऑफ डिस्काउंट पासून किती असतो, लीगल ड्यू डेट पर्यंत जो पिरियड आहे तो आपला एन असणार बिल डिस्काउंटिंग साठी. सो या केस मध्ये मला सांगा एन इज इक्वल टू डेट ऑफ डिस्काउंट टू लीगल ड्यू डेट
पर्यंतचा पिरियड किती आहे. सर डेट ऑफ डिस्काउंट आहे तुमचा, किती तारखेला आपण डिस्काउंट केलं होतं रे बाळांनो, 19 ऑक्टोबर. ठीक आहे, सो 19 ऑक्टोबर मी पकडतो. 19 ऑक्टोबर, ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर, नोव्हेंबर नंतर डिसेंबर, पण डिसेंबर मध्ये 8 डिसेंबर. ठीक आहे ना. येस सर, कारण लिगल ड्यू डेट 8 तारखेला आहे. बाळांनो मला सांगा, 19 ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर मधून 31 दिवसाच्या ऑक्टोबर मधून 19 दिवस मायनस केले, 12 दिवस राहिले. येस सर, याचे 12, याचे तर 8, याचे 30. सो टोटल एन किती झाला सर, टोटल एन झाला तो झाला 50 सर. ठीक आहे, तर आता सर आपण याला 50 डिवाइड बाय 365 करून एन काढू शकतो का, बिकॉज एन मला डेज मध्ये आलाय. तुम्हाला इयर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मी एन ला काय करणार, 50 डिवाइड बाय 365, 50 डिवाइड बाय 365. तर 50 डिवाइड बाय 365 किती येतात बघा, 10 डिवाइड बाय 73 येतात. येस सर, 10 डिवाइड बाय 73. सो एन तुमचा आला 10 डिवाइड बाय 73. येस, आता बाळांनो मला सांगा, 10 डिवाइड बाय 73 हा तुमचा एन आहे. येस, 100% सर. आणि आता तुमच्याकडे आर पण आहे. आता तुमच्याकडे आर आहे, एन आहे, सम ड्यू नाहीये, आणि तुमच्याकडे कॅश व्हॅल्यू सुद्धा आहे. मग आता मी कॅश व्हॅल्यूच्या फॉर्म्युलामध्ये गिवन डेटा जर पुट केला तर मला सम ड्यू भेटेल का, चला पाहूया. कॅश व्हॅल्यू किती आहे बाळांनो, मी इथे फॉर्म्युला लिहून घेतो. कॅश व्हॅल्यू इज इक्वल टू, बाळांनो मी हे रब करतो कारण एन आपल्याला भेटलेला आहे. सो एन आपल्याला भेटलाय. मला सांगा कॅश व्हॅल्यू जी आहे, कॅश व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय, कॅश व्हॅल्यू इज इक्वल टू सम डिस्काउंट मायनस, आता बिल डिस्काउंटला मी फॉर्म्युलामध्ये लिहितो. बिल डिस्काउंटचा फॉर्म्युला आहे सम डिस्काउंट मल्टिप्लाइड बाय एन इंटू आर डिवाइड बाय 100. ओके, येस सर. आता बाळांनो मी याच्यातून सम डिस्काउंट कॉमन काढतो. सम डिस्काउंट जर मी कॉमन काढला तर 1 मायनस एन इंटू आर अपॉन 100. एन आणि आर ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे, सम डिस्काउंटला मी एक्स मानू शकतो, आणि कॅश व्हॅल्यू मला दिलेली आहे. कॅश व्हॅल्यू किती आहे बाळांनो, कॅश व्हॅल्यू याच्यामध्ये किती दिलेली आहे, द कॅश व्हॅल्यू ऑफ द बिल इज 43,500. 43,500 इज द कॅश व्हॅल्यू. सो याच्यामध्ये मी पुट करतो 43,500 एस डी, जो फाइंड करायचा आपल्याला. 1 मायनस एन किती आहे बाळांनो, एन आहे तुमचा 10 डिवाइड बाय 73 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे बाळांनो, रेट ऑफ इंटरेस्ट 5% आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 5% आहे. सो 5 डिवाइड बाय 100. ठीक आहे, आता बाळांनो मी याला सॉल्व्ह करू शकतो. याला सॉल्व्ह कसं करणार बाळांनो, सिंपल आहे. आता याला सॉल्व्ह करण्यास एकदम सिंपल आहे बाळांनो, लक्ष द्या. आता इथे 10 डिवाइड बाय 73 आहे आणि मल्टिप्लाय 5 डिवाइड बाय 100 आहे. ठीक आहे ना. तर आता मी डायरेक्टली याला असं करू शकतो, एन ला मी डायरेक्टली असं लिहितो. एक मिनिट. हा, आता तुम्हाला या गोष्टीचा एकदम इझिली सॉल्व्ह करता येईल. बाळांनो हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुमचा एस डी म्हणजे सम ड्यू हा निघणार आहे. लक्ष द्या फक्त आता याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष द्या आणि सॉल्व्ह करा. तुम्हाला मी याच्यामध्ये 2 मिनिटाचा टाइम पण देतो. तुम्ही ऍटलीस्ट घरी प्रॅक्टिस केली पाहिजे, तुम्ही हे कॅल्क्युलेशन सॉल्व्ह केलं पाहिजे. आय होप तुम्ही सॉल्व्ह केलं असेल. चला, आता मी असं ऍज्युम करतो की तुम्ही हे सॉल्व्ह केलं असेल. नसेल केलं तर लक्ष द्या, एकदम सिंपल आहे. या झिरोला, एक मिनिट, या झिरोला हा झिरो घालू आपण, एकदम सिंपल करूया. आता लक्ष द्या याच्यामध्ये काय राहिलेलं आहे बघा. या झिरोला हा झिरो गेला. ठीक आहे, आता इथे 5 1 जार 5 5 2 जार 10. ठीक आहे, आता याला जर आपण मल्टिप्लाय केलं तर याचा आन्सर काय येऊ शकतं, याचं 73 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे काय येणार, 1 मायनस 1 अपॉन 73 2 जार 146 सर. 146 आलं, 1 मायनस 1 अपॉन 146. येस, मल्टिप्लाइड बाय सम ड्यू आणि इज इक्वल टू 43,500. आता याला सॉल्व्ह करायचं बाळांनो, याला आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, चला एक मिनिट. आता मी याला थोडंसं वर घेतो आणि याच्या खाली आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे, आता इथे बघा 43,500 इज इक्वल टू सम ड्यू 1 मायनस, आता हे काय होणार, याला जर मी मल्टिप्लाय केलं तर 145 डिवाइड बाय 146, हे पूर्ण ब्रॅकेटचा आन्सर येणार
मल्टिप्लाय सम ड्यू आणि इज इक्वल टू असणार 43,500. 43,500 ला मल्टिप्लाय आपण 146 करू शकतो. 43,500 मल्टिप्लाइड बाय 146 डिवाइड बाय 145 इज इक्वल टू सम ड्यू. आता तुम्हाला जसं मगाशी मी सांगितलं होतं ते सॉल्व्ह करायला, आता तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर फायनल आन्सर तुमचं डायरेक्टली येऊ शकतं. सर आता याच्यामध्ये हे कसं सॉल्व्ह करणार आपण, हे तुम्ही आता डायरेक्टली भाग पण देऊ शकता आणि डायरेक्टली सॉल्व्ह पण करू शकता. तर याचं आन्सर येईल तुमचं बाळांनो 43,800. सो 43,800 तुमची सम ड्यू आलेली आहे. सर सम ड्यू म्हणजे काय, तर सम ड्यू म्हणजे तुमची फेस व्हॅल्यू ऑफ द बिल. ओके, आय होप तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊया. बाळांनो आज आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहे. चॅप्टरचं नाव आहे इन्शुरन्स आणि ॲन्युटी. इन्शुरन्स अँड ॲन्युटी. इन्शुरन्स अँड ॲन्युटी. ठीक आहे, खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा. हा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे बाळांनो. तुम्हाला हा टॉपिक एकदम आवडेल आणि याचं वेटेज आहे फक्त एक्झामला 4 मार्क्स. ठीक आहे, सो तुम्ही लिहून घेऊ शकता 4 मार्क्स साठी येतो. सर हा 4 मार्क्स साठी येतो, मग करायचा का? बाळांनो हा खूप इझी टॉपिक आहे. हा सगळ्यात इझी टॉपिक आहे आणि छोटा टॉपिक आहे. हा टॉपिक जसा तुम्हाला कळेल ना आणि जसे तुम्ही याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल ना, तर तुम्हाला कळेल की हे 4 मार्क्स इझिली आपण कमवू शकतो एक्झाम मध्ये. त्याच्यामुळे हा टॉपिक आपण कव्हर केलाच पाहिजे. इन्शुरन्स अँड ॲन्युटी. बाळांनो लक्ष द्या, आता नवीन टॉपिक, फ्रेश टॉपिक, फ्रेश डिस्कशन सुरू करूया. मला सांगा, इन्शुरन्स हे शब्द, इन्शुरन्स हा नाव, हे आपण कुठे ऐकतो? कुठे जनरली आपल्याला इन्शुरन्स इन्शुरन्स या गोष्टी आपल्याला सारखं ऐकायला भेटतात? काय असते ही इन्शुरन्सची कन्सेप्ट? चला या लेक्चरमध्ये आपण ते डिस्कशन करणार आहोत. बाळांनो मला सांगा, तुम्ही कधी पण नवीन गाडी विकत घेत असाल किंवा एखादं घर तुम्ही बांधलेलं असेल तर त्या घरासाठी आपण एक इन्शुरन्स काढतो, किंवा एखादा बिझनेस असेल, एखादा व्यक्ती बिझनेस करत असेल तर त्या बिझनेससाठी, त्या बिझनेसच्या शॉपचा तो इन्शुरन्स काढतो. सर इन्शुरन्सचा फायदा काय? इन्शुरन्स असतो काय? इन्शुरन्स कसा वर्क करतो आणि त्याचा मॅथ्स मध्ये काय कनेक्शन आहे, हे आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. बाळांनो लक्ष द्या. जर सपोज एक एक्झाम्पल, राजू नावाचा एक व्यक्ती आहे. ठीक आहे, राजूने काय केलं की एक मस्तपैकी गाडी घेतली आणि तो गाडी घेऊन मस्तपैकी नवीन नवीन गाडी घेऊन तो फिरायला लागला. मैं निकला ओ गड्डी लेके उर्र. ठीक आहे, तर तो असं गाडी घेऊन फिरत होता. बाळांनो गाडी फिरता फिरता झालं असं की त्याची गाडी अचानक झाडाला जाऊन धडकली. नवीन गाडी आणि त्याची गाडी डायरेक्ट झाडाला जाऊन धडकली पहिल्याच दिवशी. बाळांनो हा किती दुःखद घटना आहे. येस सर. मग आता अशा सिच्युएशन मध्ये गाडी त्याने विकत घेतली होती 5 लाख रुपयाची, तर आता त्याचं पूर्णपणे नुकसान झालं बाळांनो. त्याला 2-3 लाख रुपये खर्च यायला लागला. एवढ्या जोरात त्याचा अपघात झाला. आता याची पूर्ण व्हॅल्यू त्याला स्वतःच्या खिशातून भरावी लागत आहे. पण अशाच काही गोष्टींना जर कोणी तुम्हाला सिक्युरिटी देत असेल, अशाच काही घटनांसाठी जर तुम्हाला कोणीतरी पाठीमागे उभा असेल आणि म्हणत असेल घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, झालेलं नुकसान त्याचा थोडाफार पार्ट मीही देऊ शकतो, किंवा झालेला कंप्लीट नुकसान हे मी तुला भरपाई करून देऊ शकतो, तर तुम्हाला किती शांततेत झोप येईल, किती छान वाटेल तुम्हाला, काही काळजी नसेल गाडी चालवताना. येस बाळांनो, ह्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात इन्शुरन्स वाल्यांकडून. इन्शुरन्स म्हणजे बेसिकली काय? इन्शुरन्स मध्ये 2 व्यक्ती असतात, एक इन्शुरर असतो आणि एक इन्शुरन्स करणारा, एक इन्शुरर आणि एक इन्शुरन्स कंपनी असते. एक इन्शोर्ड पर्सन असतो. ठीक आहे, एक इन्शुरर आणि एक इन्शोर्ड पर्सन असतो. बाळांनो ह्या गोष्टी, या टर्म आपल्याला आता शिकायच्या आहेत. आणि याने फायदा काय होतो इन्शुरन्सने? बाळांनो याचं काम असतं की तुम्हाला एक सेफर साईड, तुम्हाला एक सेफ कव्हर प्रोव्हाइड करणे, तुमचा झालेलं नुकसान कमी करणे, हे काम असतं इन्शुरन्सचं. बाळांनो कधी सुद्धा कोणी पण काही नवीन वस्तू घेतली तर आपल्याला असं कधीच वाटत नाही की बाबा माझी वस्तूचं नुकसान व्हावं. पण जर झालं, जर यदा कदाचित त्याचं नुकसान झालं तर मला लॉस कमीत कमी बेअर करता यावा ही अपेक्षा असते. आणि ह्या गोष्टीने कॉन्ट्रॅक्ट क्रिएट होतात इन्शुरन्सचे. याच्यामध्ये एक पार्टी असते जी दुसऱ्या पार्टीला म्हणते तुला रिस्क आहे, तू गाडी काढली बाहेर, तू धडकू शकतोस, ही रिस्क आहे, या रिस्क साठी तू मला काही पैसे दे, तू मला या रिस्कचे पैसे दे. जर अपघात झाला तर मी तुला त्याचं कव्हर करून देईल, मी तुला त्याची सेफ्टी देईल. पण सर अपघात नाही झाला तर मग आपण पैसे माघारी मागू शकतो का? नालायक आहात का तुम्ही? तर ही रिस्क बेअर करण्यासाठी त्याची ही व्हॅल्यू त्याला पे केली जाते. जर अपघात नाही झाला, जो की प्रत्येकाला वाटतो की न व्हावा, तर त्या व्यक्तीचं, त्या कंपनीचं, त्या इन्शुरन्स वाल्यांचं ही इन्कम असते.
बट तुमचा जो इन्शुरन्स कशासाठी काढला जातो, एक सेफ्टी म्हणून बाळांनो, ठीक आहे ना. तर आता या इन्शुरन्सचा मॅथमॅटिकल पॉइंट ऑफ व्ह्यू आणि मॅथमॅटिकल काय रिलेशन आहे हे आजच्या लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत. चला तर मग बाळांनो लक्ष द्या. द वर्ड इन्शुरन्स मीन्स क्रिएशन ऑफ सम सिक्युरिटी. मी जसं तुम्हाला म्हटलं, एक सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं समोरच्या व्यक्तीला, ऑर मॉनेटरी प्रोटेक्शन. सर मला एक सांगा, सिक्युरिटी सिक्युरिटी तुम्ही म्हणताय, जर सपोज तुमचा लाईफ इन्शुरन्स तुम्ही काढलाय, तुम्ही रस्त्यावरून चाललाय, अचानक एक ट्रक आला, तुम्हाला धडक दिली, तुम्ही भगवान को प्यारे झाला, अशा सिच्युएशन मध्ये इन्शुरन्स वाले थोडी ना तिथे ट्रकचा ब्रेक दाबायला येणार आहेत, तुम्हाला सिक्युरिटी कशी प्रोव्हाइड करतील. सिक्युरिटी जरी नसतील तरी लाईफ इन्शुरन्समुळे मला त्याचा मॉनिटरी बेनिफिट होऊ शकतो. मॉनिटरी बेनिफिट म्हणजे काय, की लाईफ इन्शुरन्स आहे माझा, यदा कदाचित मला हार्ट अटॅक आला, मी मेलो, आणि त्याच्यावर पॉलिसीमध्ये अमाऊंट मेन्शन केलेली असेल की जर तुमचा 30 वर्षाच्या आधी 45 वर्षाच्या आधी मृत्यू झाला तर इन्शुरन्स कंपनी तुमच्या फॅमिलीला सपोर्ट म्हणून एवढे एवढे पैसे देईल. तर या गोष्टीने मला काय भेटू शकतो, मॉनिटरी प्रोटेक्शन. मॉनिटरी प्रोटेक्शन किंवा सिक्युरिटी. सर सिक्युरिटी म्हणजे काय, गाडीचं एक्झाम्पल, गोडाऊनचं एक्झाम्पल, गोडाऊनला आग लागली तर मॉनिटरी मला ते प्रोटेक्शन देत आहेत किंवा सिक्युरिटी प्रोव्हाइड करतायत. थेफ्टचा इन्शुरन्स, ठीक आहे ना, चोरी झाली तर या चोरीमध्ये माझं नुकसान जे झालं त्याच्या बदल्यात मला मॉनिटरी प्रोटेक्शन, सिक्युरिटी, ठीक आहे, अगेन्स्ट अ पॉसिबल डॅमेज ऑर लॉस. पॉसिबल डॅमेज, तर पॉसिबल डॅमेज म्हणजे काय, होणारे भविष्यात होणारे डॅमेजेस कव्हर करतं इन्शुरन्स, ठीक आहे. अशा प्रकारे हे इन्शुरन्सचे कॉन्ट्रॅक्ट असतात, ठीक आहे. चला पुढे. इट इज पॉसिबल टू इन्शुअर द एंटायर प्रॉपर्टी. बाळांनो लक्षात घ्या, एंटायर प्रॉपर्टी पण आपण इन्शुअर करू शकतो किंवा त्याची पार्ट ऑफ द व्हॅल्यू ही पण आपण इन्शुरन्स करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी एक सुंदर एक्झाम्पल देतो, लक्षात घ्या. हे गोडाऊन आहे, या गोडाऊन मध्ये बाळांनो माझा 100 रुपयाचा माल आहे. किती रुपयाचा माल आहे, 100 रुपयाचा माल आहे. या 100 रुपयाचा कंप्लीट मी इन्शुरन्स घेऊ शकतो किंवा या 100 रुपयाच्या 50% म्हणजे 50 रुपयांचा मालाचा मी इन्शुरन्स घेऊ शकतो. आता मी याचा कंप्लीट इन्शुरन्स घेऊ शकतो 100 रुपयाचा किंवा 50% ऑफ 100 रुपये म्हणजे 50 रुपये याचा पण मी इन्शुरन्स घेऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा लक्षात घ्या, इट इज अ पॉसिबल टू इन्शुअर एंटायर प्रॉपर्टी, एंटायर व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी, ऑर ओनली इट्स द पार्ट, ओनली इट्स द पार्ट 50%, 50 रुपीज, ठीक आहे ना, पार्ट ऑफ द व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी इज कॉल्ड प्रॉपर्टी व्हॅल्यू. याला म्हणतात प्रॉपर्टी व्हॅल्यू. ऐका, द व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी इज कॉल्ड प्रॉपर्टी व्हॅल्यू. आता या केसमध्ये प्रॉपर्टी व्हॅल्यू किती होती, 100 रुपीज. सर बट तुम्ही तर 50% व्हॅल्यूचा इन्शुरन्स घेतला होता. सर इन्शुअर्ड पार्ट तर तुमचा 50% होता, तर याला मी म्हणणार पॉलिसी व्हॅल्यू, याला म्हणणार मी पॉलिसी व्हॅल्यू. सिंपल. सर अजून एखादं एक्झाम्पल द्या ना. अजून एक एक्झाम्पल देतो बाळांनो, एकदम सिंपल एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल मला सांगा, सपोज माझ्याकडे एक बिल्डिंग आहे, एक घर आहे. या घरामध्ये, या घराचं व्हॅल्युएशन पूर्ण आहे 10,000 रुपये, ठीक आहे. मी या कंप्लीट 10,000चा प्रॉपर्टीची व्हॅल्यू जी माझी आहे ती 10,000ची आहे. या पूर्ण 10,000चा मी इन्शुरन्स न घेता बाळांनो मी याच्या 50% व्हॅल्यूचा घेतोय इन्शुरन्स. तर माझी पॉलिसी अमाऊंट किती असणार आहे, पॉलिसीची व्हॅल्यू किती असणार आहे, 5,000. 5,000, ठीक आहे. म्हणजे माझ्या पॉलिसीची व्हॅल्यू आहे 5,000 आणि माझ्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू आहे 10,000. प्रॉपर्टीची व्हॅल्यू म्हणजे काय, द व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी इज कॉल्ड प्रॉपर्टी व्हॅल्यू. आणि सर इन्शुअर्ड पार्ट, त्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूचा इन्शुअर्ड पार्ट हा असणार पॉलिसी व्हॅल्यू. एकदम सिंपल सर. दोन गोष्टी मला कळाल्या, प्रॉपर्टी व्हॅल्यू कंप्लीट व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी सर, आणि पॉलिसी व्हॅल्यू ही त्याचा पार्ट ऑफ द पॉलिसी. सर असं असू शकतं का की 10,000चा तुमची प्रॉपर्टी व्हॅल्यू आहे, त्या 10च्या 10,000चाच एक पॉलिसी अमाऊंट असू शकते का, असू शकते ना बाळांनो. याला म्हणतात फुल इन्शुरन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10,000ची माझी एक कार आहे, 10,000चं माझं एक घर आहे आणि त्या 10,000चे कंप्लीटच्या कंप्लीट 10,000ची माझी पॉलिसी व्हॅल्यू पण असू शकते, ठीक आहे.
म्हणजे 100%. येस सर. सो मॉरल ऑफ द स्टोरी बाळांनो तुम्हाला कळाली का? मॉरल ऑफ द स्टोरी याच्यामध्ये काय आहे सर? मॉरल ऑफ द स्टोरी हीच आहे की प्रॉपर्टी व्हॅल्यू आणि पॉलिसी व्हॅल्यू हे आम्हाला कळालेली आहे. प्रॉपर्टी व्हॅल्यू म्हणजे बेसिकली काय असतं आणि पॉलिसी व्हॅल्यू म्हणजे काय असतं. ओके डन. पुढे जाऊया बाळांनो. आता प्रीमियम. प्रीमियम काय असतं लक्षात घ्या. माझ्या बरोबर एक घडलेली घटना. मी गेलो कारच्या शोरूम मध्ये, मला कार घ्यायची होती. ठीक आहे, मी कार घेत होतो. मी कार बघितली, 6 लाख रुपये कारची व्हॅल्यू होती. मग मी म्हटलं की ठीक आहे चला ही गाडी माझ्या बजेटमध्ये, मी गरीब माणूस, मला 6 लाख रुपयाची गाडी मस्तपैकी आवडलेली आहे आणि माझ्याकडे पैसे आहेत, मी तेवढे पैसे देतो, मला ती कार हवी आहे. कारचा जो डीलर आहे तो म्हटला ठीक आहे सर 6 लाख रुपये द्या. मी म्हटलं 6 लाख रुपये ऑन रोड व्हॅल्यू. येस सर म्हटलं 6 लाख रुपये ऑन रोड व्हॅल्यू आहे, पण फक्त सर एक लक्षात घ्या, एक ऍडिशनल खर्च तुम्हाला मॅन्डेटरी करावा लागेल. मी म्हटलं कोणता बाळा? तो म्हटला की सर तुम्हाला इन्शुरन्स घ्यावा लागेल. मी म्हटलं डन बाळा, 6 लाखाची गाडी आहे, 6 लाखचा कम्प्लीट इन्शुरन्स करून टाका, कम्प्लीट इन्शुरन्स माझ्या कारचा मला करून द्या. तो म्हटला ठीक आहे सर. या 6 लाख रुपयाचा आता व्हॅल्यू होणार आहे तुमच्या कारची 6,12,000. मी शॉक झालो. मी म्हटलं 6 लाख रुपयाची गाडी, मी कम्प्लीट 6 लाख रुपये घेऊन आलोय, माझ्या पूर्ण बँक खात्यामध्ये 6 लाख रुपये आहेत. पूर्ण मी 6 लाखाचा चेक दिला, बँक खातं नील, टन टन टन. मग सर आता 12,000 एक्स्ट्रा तुम्ही कसं काय लावताय? मी त्यांना रिक्वेस्ट केली, मी त्यांना एक्सप्लेनेशन मागितलं, हे 12,000 कशाचे? ते म्हटले तुमची गाडी आम्ही इन्शुरन्स करतोय. म्हटलं बरोबर. ते म्हटले तुम्हाला दर वर्षाला 12,000 रुपये द्यायचे. मी म्हटलं दर वर्षाला 12,000 का? ते म्हटले ही आहे तुमच्या प्रीमियमची व्हॅल्यू. मी म्हटलं सर प्रीमियम काय असतं? ते म्हटले हे बघा लक्षात घ्या, तुम्ही आता शोरूम मधनं गाडी काढली, तुम्ही गेला गाडी चालवत चालवत अचानक एका झाडाला जाऊन धडकली. आता तुमचं जेवढं पण काही नुकसान आहे ते नुकसान कव्हर कोण करणार? इन्शुरन्स कंपनी. पण त्या इन्शुरन्स कंपनीला दर वर्षाला तुम्हाला एक कन्सिडरेशन, एक अमाऊंट, एक पैसा द्यावा लागेल. त्या पैशाला आपण काय म्हणणार बाळांनो? प्रीमियम. काय म्हणणार? प्रीमियम. सो प्रीमियम हे काय असतं तर एक प्रकारे इन रिटर्न आपण पैसे देतोय इन्शुरन्स कंपनीला टू सेफ असाइड आपल्याला करण्यासाठी. म्हणजे मला सेफ करण्यासाठी माझ्या इन्शुरन्सच्या बदल्यात, माझ्या गाडीच्या इन्शुरन्सच्या बदल्यात मी समोरच्याला काहीतरी व्हॅल्यू देतोय ना, मी समोरच्याला काहीतरी अमाऊंट देतोय, मी समोरच्याला काहीतरी पैसे देतोय. हे पैसे, या पैशाला म्हणतात प्रीमियम. येस सर 100%. सर आता डेफिनेशन काय दिली ती बघूया. द अमाऊंट पेड टू द इन्शुरन्स कंपनी, द अमाऊंट पेड टू द इन्शुरन्स कंपनी टू इन्शुअर द प्रॉपर्टी. माझी प्रॉपर्टी इन्शुअर करण्यासाठी मी इन्शुरन्स कंपनीला जी प्रीमियमची अमाऊंट देतो त्या प्रीमियमलाच म्हणतात बाळांनो काय? त्या कन्सिडरेशनला म्हणतात प्रीमियम. एकदम सिंपल गोष्ट, ठीक आहे ना. द अमाऊंट पेड टू इन्शुरन्स कंपनी टू इन्शुअर द प्रॉपर्टी इज कॉल्ड प्रीमियम. आता हे प्रीमियम काय असतं बाळांनो लक्षात घ्या. प्रीमियम असतं तुमची पॉलिसी व्हॅल्यूवर. फॉर एक्झाम्पल माझी पॉलिसी व्हॅल्यू 1 लाख रुपयाची असेल तर त्याच्या 10% प्रीमियम असू शकतं, 5% असू शकतं, 2% असू शकतं, 1% असू शकतं. सो प्रीमियम इज ऑलवेज डिपेंडेंट अपॉन पॉलिसी व्हॅल्यू. सर पॉलिसी व्हॅल्यू काय? आम्ही कन्फ्यूज झालोय बाळांनो. प्रॉपर्टी व्हॅल्यू आणि पॉलिसी व्हॅल्यू मध्ये कन्फ्यूज नका होऊ. प्रॉपर्टी व्हॅल्यू 10 लाखाची, त्या 10 लाखामधल्या तुम्ही 5 लाखाचाच पॉलिसी काढली. आता या 5 लाखावर डिपेंड असणार तुमचा प्रीमियम. म्हणजे तो असणार 5 लाखाचा 10% किंवा 5 लाखाचा 1%. कळतंय का मी काय बोलतोय? येस सर. सो प्रीमियम इज ऑलवेज डिपेंडेंट अपॉन पॉलिसी व्हॅल्यू. मॅथमॅटिकल फॉर्म्युला ऑफ premium is equal to percentage rate of premium multiplied by policy value. चला सर आता इन्शुरन्स अँड अॅन्युटी मध्ये पुढचा पार्ट काय? सर इन्शुरन्स 2 टाईपचे असतात. सर कोणता? एक असतो लाईफ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स. दुसरा असतो जनरल इन्शुरन्स. सर जनरल इन्शुरन्स मध्ये काय असतो? जनरल इन्शुरन्स मी कशाचं पण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल बघा बाळांनो, तुमच्यासाठी मी रिस्क घेतोय. बाळांनो हा माझा एक प्रोडक्ट आहे, या प्रोडक्टचा इन्शुरन्स हा कशामध्ये येणार? जनरल इन्शुरन्स. बाळांनो हा जो समोर प्रोडक्ट आहे, हा माणूस, याचा इन्शुरन्स कशामध्ये येणार? लाईफ इन्शुरन्स बाळांनो. ठीक आहे ना. जर माझी एखादी कार असेल बाळांनो, त्या कारचा जो पण इन्शुरन्स आहे तो कारचा इन्शुरन्स कशामध्ये येणार? जनरल इन्शुरन्स. बाळांनो आता इथे मी माझ्याकडे कारची चावी आहे,
कारचा इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स, माणसाचा इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स, घराचा इन्शुरन्स या क्लासरूमचा इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स. ओके सर, डन सर. आता एजंटचं कमिशन कशावर बेस्ड असतं बाळांनो? एजंटचं जे पण काही कमिशन असतं ना ते इन्शुरन्स एजंटचं कमिशन हे बेस्ड असतं पर्सेंटेज ऑफ प्रीमियम. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे मी लिहितो पर्सेंटेज ऑफ प्रीमियम इज एजंट कमिशन. आता नीट लक्षात घ्या कशा कशा गोष्टी होतात बघा. मला सांगा, प्रॉपर्टी व्हॅल्यू असते पहिल्यांदा, प्रॉपर्टी व्हॅल्यू 1 लाख, त्याचा 50% ही पॉलिसी व्हॅल्यू आहे. मग आता ही पॉलिसी व्हॅल्यू डिपेंड आहे तुमच्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूवर. पॉलिसी व्हॅल्यू वर आता पॉलिसी व्हॅल्यू किती आली बाळांनो? 50,000. या 50,000 वर डिपेंड असणार तुमचं प्रीमियम. प्रीमियम आहे, प्रीमियम सपोज आता याच्यावर 10% असेल 10%, तर याचं 10% आता जर आपण काढला तर ते येणार 5,000. आता हे 5,000 असणार प्रीमियम. आता या 5,000 वर परत असणार पर्सेंटेज एजंटचं. म्हणजे या 5,000च्या प्रीमियम वर परत जर समजा मी 10% काढले तर ते 10% असणार एजंटचं प्रीमियम, सॉरी एजंटचं कमिशन. म्हणजे गोष्टी कशा आहेत कळतंय का तुम्हाला? म्हणजे एक प्रॉपर्टी व्हॅल्यू, त्या प्रॉपर्टी व्हॅल्यूवर डिपेंड आहे पॉलिसी व्हॅल्यू. सर प्रॉपर्टी व्हॅल्यू पॉलिसी व्हॅल्यू सेम असू शकते का? असू शकते बाळांनो, बऱ्याचशा प्रॉब्लेम मध्ये आहे. मग आता प्रॉपर्टी व्हॅल्यू 1 लाख, पॉलिसी व्हॅल्यू 1 लाख, करेक्ट. मग आता या केसमध्ये बाळांनो मला सांगा, जे प्रीमियम जे असणार ते प्रीमियम कशावर डिपेंड असणार? प्रीमियम डिपेंड असणार हे फक्त आणि फक्त तुमच्या पॉलिसी व्हॅल्यूवर. आणि एकदा पॉलिसी व्हॅल्यू तुमची डिराईव्ह झाली, त्याचा पर्सेंटेज तुम्ही काढला, तुम्ही प्रीमियमवर पोहोचलात. आणि प्रीमियम हे डिपेंड असतं, प्रीमियमची व्हॅल्यूवर डिपेंड असतं एजंटचं कमिशन. 100% क्लिअर सर, 100%. चला पुढे. आता बाळांनो क्लेम बद्दल आज आपण शिकणार आहोत. सर क्लेम काय असतो, क्लेम कसा डिराईव्ह केला जातो? आता मला एक सांगा, एक सिंपलचं गणित, एक सिंपलची गोष्ट सांगा. सपोज हे एक घर आहे, घराची प्रॉपर्टी व्हॅल्यू बाळांनो, प्रॉपर्टी व्हॅल्यू म्हणजे कळलं तुम्हाला, कंप्लीट घराची व्हॅल्यू. प्रॉपर्टी व्हॅल्यू 100 रुपये बाळांनो. प्रॉपर्टी व्हॅल्यू किती बाळांनो? 100 रुपये. पण तो घराचा जो मालक आहे ना तो एकदम हरामखोर आहे. त्याने काय केलं, त्याने म्हटलं की मी आहे ना या कंप्लीट प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूचा पॉलिसी व्हॅल्यू नाही घेणार, मी 50% ऑफ द प्रॉपर्टी व्हॅल्यूचाच पॉलिसी घेणार. म्हणजे त्याने कितीची व्हॅल्यू घेतली पॉलिसी व्हॅल्यू? सर पॉलिसी व्हॅल्यू त्याने घेतली 50 रुपयाची, 50 रुपीज. सो बाळांनो मला सांगा, जर 50 रुपीज ची तुम्ही पॉलिसी व्हॅल्यू घेताय, म्हणजे पॉलिसी व्हॅल्यू तुमची 50 रुपीज आहे, म्हणजे हाफ ऑफ द प्रॉपर्टी व्हॅल्यू. येस सर. मग आता जर सपोज तुमचा लॉस झाला 10 रुपयांचा, तर आता तुम्हाला 10च्या 10 पैसे दिले पाहिजेत का? 10 रुपये दिले पाहिजेत का? घराला आग लागली, 10 रुपयाचा लॉस झाला माझा, तर आता लॉस जो झालाय तो असणार 10 रुपये. पण तुम्हाला जो क्लेम दिला जाणार तो प्रोपोर्शनेट देणार. कसा काय प्रोपोर्शनेट? फॉर एक्झाम्पल तुम्ही पॉलिसी घेतली 50 रुपयाची, प्रॉपर्टी होती 100 रुपयाची, म्हणजे तुम्ही 50%च घराची इन्शुरन्स घेतला. मग आता हे 10 रुपयाचा जो पण काही लॉस झाला तो लॉसचा पण तुम्हाला 50%च प्रोपोर्शन भेटणार. सर असं का? याच्या मागचं लॉजिक खूप सिंपल आहे बाळांनो, ऐका. फॉर एक्झाम्पल हा एक कागद आहे, हे घर आहे समजा, ठीक आहे ना. या घराला आग लागली. आता घराला आग लागल्यावर पूर्ण घराला आग लागते किंवा इकडच्या साईडला आग लागली. आता इन्शुरन्स ज्यावेळेस तुम्ही काढला तर त्यावेळेस तुम्ही अर्ध्या घराचा काढला. आता सपोज तुमच्या घराला आग लागली आणि ज्या घराच्या साईडला खराब झालं नाही, आता इथे बघा हे घर जळून खाक झालं, ठीक आहे. आणि इथे जो पार्ट आहे तो आहे ना शिल्लक राहिला. आता तुम्ही असं नाही म्हणू शकत हा जो जळलेला पार्ट आहे त्याचा मी इन्शुरन्स नव्हता काढला, हा जो न जळलेला पार्ट आहे त्याचा मी इन्शुरन्स काढला होता. किंवा असं नाही म्हणू शकत की जळलेल्या पार्टचाच मी इन्शुरन्स काढला होता, न जळलेल्या पार्टचा मी इन्शुरन्स नव्हता काढला. कसं तुम्ही सेग्रिगेट करणार? कसा तुम्ही सेग्रिगेट करणार? जर पूर्ण घरालाच आग लागली तर कोणतं फर्निचर हे इन्शुरन्स मधलं होतं आणि कोणतं नाही, तर त्यासाठी तुम्हाला काय केलं जातं, एक पर्सेंटेज काढला जातो. प्रॉपर्टीची व्हॅल्यू होती 10,000, पॉलिसी घेतली 5,000, म्हणल्यावर 50%च तुम्हाला क्लेम भेटणार जो पण काही तुमचा लॉस झाला असेल त्याचा. आय होप तुम्हाला कळालं असेल, ठीक आहे. सो याचं किती भेटणार सर? याचे 5 रुपये भेटणार.
ठीक आहे, चला पुढे. आता क्लेमचा फॉर्म्युला सर आम्हाला सांगा ना. क्लेमचा फॉर्म्युला सिंपल आहे बाळांनो. जो पण काय लॉस असतो या लॉसला पॉलिसी व्हॅल्यू डिवाइड बाय प्रॉपर्टी व्हॅल्यू करणार. पॉलिसी व्हॅल्यू डिवाइड बाय प्रॉपर्टी व्हॅल्यू का करणार या मागचं लॉजिक पण मी तुम्हाला सांगितलं बाळांनो. जर पॉलिसी व्हॅल्यू डिवाइड बाय प्रॉपर्टी व्हॅल्यू हे कन्वर्ट होतो एका रेशो मध्ये, मॅथमॅटिकल रेशो मध्ये. कोणत्या रेशो मध्ये सर, की तुम्ही जर 500 रुपयाची पॉलिसी घेतली आणि व्हॅल्यू असेल 1000 म्हणजे तुम्ही 50%च सिक्युरिटी घेतली, मग लॉस पण झाला तर तुम्हाला त्या लॉसचा 50%च भेटणार. आय होप तुम्हाला कळालं असेल बाळांनो. आता इथे एक सुंदरसं एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल आपण उद्याच्या लेक्चर पासून इथून कंटिन्यू करणार आहोत आणि भरपूर एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये मी जे पण काय बेसिक थेरी शिकवली होती तुम्हाला अबाउट इन्शुरन्स ही तुम्हाला कळाली असेल. ठीक आहे, घरी जावा आणि मस्तपैकी रिवाइज करा, प्रॉपर अंडरस्टँडिंग ठेवा. उद्यापासून आपण याचे भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आणि येणाऱ्या 1-2 लेक्चरमध्ये इन्शुरन्स आणि ॲन्युइटी हा टॉपिक कव्हर करून टाकूया.